म्हणून तुम्ही ग्लिरिसिडिया झाडं का करताय? ग्लिरिसिडिया ही खूप वर्षापासून तिथं वनस्पती आहे. म्हणजे तुम्हाला मोरांची हत्या सुरेश धस यांना खोक्यामार्फत घडवायची आहे, गेल्या 1 महिन्यापासून आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि अनेक वर्षापासून जी काही मोरांची हत्या, हरणांची हत्या याच्यामध्ये सुरेश धसांचा अप्रत्यक्ष संबंध आहे असं आमचं म्हणणं होतं. परंतु आता प्रत्यक्ष संबंध दिसतोय. तुम्ही हरणांच्या हत्येमध्ये आणि मोरांच्या काळविटाच्या हत्येमध्ये तुमचा प्रत्यक्ष संबंध आहे सुरेश धस. आणि तुमच्या वनमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत हँडलवर सांगितलंय की सुरेश धस यांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मागणी केली की ग्लिरिसिडिया नावाची वनस्पती ही नष्ट केली पाहिजे आणि ग्लिरिसिडियामुळे पर्यावरणाची हानी होती असं त्यांचं म्हणणं आहे. असं कुठलं कायद्यात पर्यावरण तज्ज्ञ आहे सुरेश धस कुठं लागून गेले की ग्लिरिसिडिया अशी वनस्पती तुम्हाला नष्ट करायची आणि त्याच्यामुळे वन्य प्राणी त्याच्यामध्ये त्यांचं अस्तित्व संपतंय. अहो, तुम्ही वन्य प्राण्यांच्या विरोधामध्ये आहात, तुम्ही हरणांच्या हत्यामध्ये तुम्ही सहभागी आहात, तुम्ही मोरांच्या हत्येमध्ये सहभागी आहात असं